इथं रूम कुठं भाड्याने मिळेल? अरे नाही कुठे मिळत जा. बर बर. बारडी केवढ्याला दिली? बार्डी काय राहिलेली आमची बार्डी. जा बोंगळीच्या काय रुंगळीच्या पैठणाच्या ओ काका इथं रूम कुठं मिळेल भाड्याने? आम्हाला काय तेवढाच काम धंदा आहे बाबा, जा की तू आपला. बर बर जातो. आईला वैतागलं याला बायकून जेवण दिलेलं नाही काय. जा नाही तर कातड काढी. बर जातो जातो. वय प्या या काकीसने विचारा का रूम कुठे मिळतं काय. बर बर. ओ इथं रूम कुठं मिळत्या? ए चिकन्या, तुला रूम कशाला पाहिजे? चल ना खूपच्यात. खूपच्यात कशाला? अरे खूपच्या गल्लीत माझी रूम आहे, चल ना तिथे. नको आम्हाला नको आहे रूम. बर चल, तुला आईस्क्रीम चोकोबार खायला देते. नको चल ना रे. नकोच आहे. ए, चल ना. नको, तुझं ए, काय चल ना नको. रे. अरे चिकन्या थांब ना रे. थांब ना रे. आईच्या गावात वाचलो तिच्या आईच्या. ए चिकन्या. ए. वाचलो तिच्या आईला भावा. नाहीतर त्या बाईने माझा कार्यक्रम केला असता. बर चल दुसरीकडे कुठे रूम भेटता का बघूया. बरोबर चल. रूम भाड्याने मिळेल. ए भाड्या रूम पाहिजे. आपलं भाड्यानं रूम पाहिजे आहे का? हाय की या दाखव तू. बर बर जमलंय बाबा. हो काही रूम आहे. हा मस्त आहे रूम मामा. भाडं किती? 10,000 रुपये. इकत नको काय मामा, भाड्यानं पाहिजे. अरे फुकणीच्या भाडंच 10,000 रुपये रूमचं. जरा लयच आहे भाडं मामा. मग दुसरी दाखवू काय? दाखवा. चला दाखव दुसरीकडे. चालतंय. हो का ही एक रूम आहे बघा. भाडं किती आहे? फक्त 5,000 रुपये आहे. 5,000 लयच आहे भाडं. जरा कमी भाड्याची दाखवा रूम. बर चला तिसरी दाखवतो कमी भाड्याची आहे ती. दाखवा. चला हो का ही एक रूम आहे कमी बजेट मध्ये. किती आहे भाड्याचं? 3,000 रुपये. हे 3,000 लयच भाडं होतंय. अजून स्वस्तात दाखवा. बर चला दाखवतो. बर ही रूम कशी वाटत्या? भाडं किती आहे पण? 1,000 रुपये महिन्याला. 1,000 लय होतंय भाडं. अजून जरा कमी भाडं असलेली दाखवा की रूम. 200 रुपये वाली दाखवू काय? एकदम भारी रूम आहे एकदम टॉपची. बरं चालते दाखवा. चल बर या मागणं माझ्या. भावा जमलंय 200 मध्ये रूम. होय चल या आत या. कसली रूम आहे? बर कशी वाटली हवेशीर रूम? मामा इथं पडकं घर आहे. अरे माकडा मग तुला काय 200 रुपयात 5 स्टार हॉटेलची रूम देऊन दे काय? द्या की मामा. थांब तुझ्या तर आता माकडा 200 रुपये 5 स्टार हे भावा ही बघ येथे रूम भाड्याने मिळतील. चल जाणू विचारूया हाय का रूम. बरोबर. हाय का कोण घरात? आता जेवण आलोय. डिचकीवर ताक पिऊन आलोय. होय बे ती बघ केवढी मोठी डिरी आहे. काय पाहिजे? डेअरी भाड्यानं पाहिजे होती. आपलं रूम भाड्यानं पाहिजे होती. आहे का शिल्लक? आहे की रूम 5,000 भाडं आहे. 5,000 राहू दे मग. राहू दे चल रे. चल अरे नको रूम जावा की मग. ओ डेअरीवालं आपलं रूम वालं पाहिजे आम्हाला रूम. ही जरा 5,000 रुपये भाडं आणि फायनल करा रूम. अरे रूम तरी बघ. बिन बघताच आवडली रूम. मोजा बाळा रूमची चावी देते असून. देवाकड मागण हे माझी चवावी तू. शुभ मंगल सावधान. अरे काय भडजेस काय? नाही भडजी नाही. नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा नकरा. मालक आता दोघी गेल्या त्या तुमच्या मुली आहेत काय? नाही मग कोण नाते येते काय? नाही. हा मग कोण आहे ते? तुमच्या आधी तर रूम मध्ये राहत होत्या. तिने आजच रूम खाली केली. चावी द्यायला आलेल्या. काय? अरे काय झालं पोरा? मामा आम्हाला लोक तुमची रूम आमचा आम्हाला 5,000 रुपये माग द्या. देतो की हे काढून खिशातलं. लगेच खिशातलं काढून घ्यायला आला. रुपया मिळणार आहे. हो तेवढा. ओ मामा द्या की पैसे. आता जून आलोय. डिस्कीवर ताक पिऊन आलोय. गप्प आणि राहायचं असलं तर राहावा, नाहीतर वाटायला लागायचं. राहतो इथं.
सामानात ठेवा जावा जावा बर आता जेवण आलोय खिशातनं चपाती घेऊन आलोय बोलट्या पोरींचा ना दांगलट आला बघ 5,000 रुपये भरून एवढी खोली भेटली आपल्याला. असू दे भावा आता काढायचं कस तर महिना इथं रस प्यायला ये म्हणलं माय. आव धनी ओ धनी अरे डेरक्या तो अशे कुणाला दिला रूम भाड्यानं 2 पोरासने दिली रूम भाड्यानं हे बघ 5,000 रुपये घेतले त्यांच्याकडं सुट्टी नाही पैसे आता आईला बायको पैसे घेऊन गेली वाटतं हावरीच आहे भावा रेडिओ कसला रे देऊ आईला काय माहित भावा चालू कर तुझा रेडिओ नाचूया जरा म्हणजे जरा फ्रेश वाटेल हा कर कर बरोबर माकडानू माझ्या रेडिओला हात कसं काय लावला तुम्ही. सॉरी आजी ओय आजी दिसते मी तुला अजून सुद्धा पिक्चर मध्ये मला जेनीला जागेवर काम करायला बोलली होती ती. जेनले जागा बोलत नसतील जॉन लिव्हरच्या जागा बोलत असतील अरे जॉन लिव्हर दिसते मी तुला. नाही सनी लिओनी बरोबर तिच्या जागेवर पण मला पिक्चर करायला बोललेलं नाही गेलेली मी. बर चालतंय ती नव तुम्ही कोण नक्की मी हाय या घराची मालकीन सौंदर्यवती मिस वर्ल्ड तन्नाबाई आबाळ मारे नावाप्रमाणे आबाळ मारत्या. काय म्हटलास या घराचा नियम सांगते या घरात दंगा करायचा नाही कचरा करायचा नाही हिटर लावायचं नाही कुठल्या पुरगीला घेऊन इथं लपडं करायचं नाही आणि या घरात दारू प्यायची नाही पिली तर मला वाई द्यायची नाही प्यायची सगळा नियम पाहायचं. पोरानो भाडं द्या हायला रातच्या 12 वाजले झोपत आले काही ओ डेरी मालक काय अहो रातचे 12 वाजले झोपा जावा भाडं दे अहो दिलं की भाडं डेरीवालं काय अहो झोपत चालत इकडं आलाय दिलं की भाडं झोप की मग आता जेवण आलोय झोपा निघालोय डोक्यावर पडले 100% झोप तू हे भावा ती बघ त्या पोराच 500 रुपये पडले तिथं चल हळूच जाऊन घेऊया. चल चांगलं मटा बेटन कर रस्ता वगैरे बनवून ठेव. मंगल भावानया ओ दादा हे तुमचं 500 रुपये पडलं होतं बघा. थँक्यू बाबा थँक्यू. ओके चालते आंधळ होतं वाटतं मला वाटलं आपल्याकडे बघते म्हणून त्याचं 500 परत दिलं शिट 500च नुकसान झालं आपलं नशीबच फुटकायला का वय चल ए सामान पण दिलेस का सूर्या ग्लास बाबा तुझा माझा विश्वास नाही काय मी सामान भरलं बघ दार चेस पप्पा काय करताय जरा लाज वाटू दे इथे येऊन 10 रुपयात बसलाय तुम्ही अहो घरातल्याने एवढा विश्वास टाकला तुम्ही त्या विश्वासाला तडा घालीला पप्पा तुम्ही तो तुमच्या जिंदगानीवर आज बसणं पप्पा 10 रुपयाची नाही अजिबात आणा इकडे त्या बाटल्या हा लय बाद झालाय तो तुम्ही आणा इकडे थांबा बाया तुझं पोरग बरोबर बोललं बघ. अरे ते माझं पोरग नव्हतं मला वाटतं तुझं पोरग होतं का? म्हणून मी गप्प बसलो होतो. काय अरे ते माझं पण पोरग नव्हतं मग? अरे त्याला चकना आणि बाटल्या घेऊन गेलं पकड त्याला. अरे त्याला कंटिन्यू आपल्याला अरे बरं, धर. अरे धर मला धर आधी. बघायचं तो. अय भावा त्या दारुड्यासनी बरोबर गंडिवलं आणि त्यांच्याकडे या बाटल्या आणल्या बघ दारूच्या आता दारूच्या बाटल्या ऐकूया आणि पैसे मिळवूया चालते चल चल वय बेरुषा तुम्हाला किती उडाकला का आत्ता गावलास तुम्ही पोरट्यानं तुम्ही इकडे काय करताय अरे आम्हाला घरातल्यानी बाहेर काढले म्हणून आम्ही आलो तुमच्याकडे.
इकडं आलाय मी बरं बरं ओके जाऊ का अरे भावानू तुम्ही कुठे आले तर आमची दोघांची पण सोय करा की. ए नाही बाबा प्लीज प्लीज भावा 2 दिवस फक्त कर की अरे मालकीला डेंजर आहे ताणून मारायला मालकीला गावलं म्हणजे नाही बाबा कर की भावा कर की का बरं ठीक आहे माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे तस करूया चला काय करायचं सांगतो चल चले ओकेच नरशा तू माझा बाप आणि ऋषा गोट्या तुझा बाप ओके भावा मी ओळखत नाही नव्हता नाही ओळखत नाही बघा मालकीने जरा कौतुक करायचं म्हणजे मालकीन खुश होत्या आणि तिला डाऊट येत नाही काय टेन्शन घेऊ नको खट्ट्यामध्ये करतो बरं चालते चला हळू या या ए कोणाची माणसं अहो माणसं नव्हती मालकीन बाई ही माझं वडील अरे मग सर म्हटलं मी तुझा बाप काका तिकडं वाग तुम्ही कशाला इकडं आलाय ही माझं वडील मग कशाला आली ती 2 दिवस राहायला आले ते आमच्या रूमवर बर जावा हा या मस्त दिसताय तुम्ही एकदम मॉडेलच इश बरं तुमचं नाव काय? टन्नाबाई पण लाडानं तुम्ही मला टन्नू म्हटलं तर चालेल टन्नू जरा माझ्यासाठी चहा करतेस का? हो करते की जावा जाऊन रूम मध्ये बसा आलेच मी हा इकडे नरश्या ते म्हातारी बरी एवढा उशीर काय बोलत होतास अरे ती म्हातारी खुई झाल्या माझ्या प्रेमात माकडा तुझ्या आवाजात बोल की मग अरे ती म्हातारी खुई झाल्या माझ्या प्रेमात अरे वागा कोण आहे टन्नाबाई आहे मी दारुगडा हा उघडतो अहो तुम्ही मला म्हटलेला ना चहा करून आणलाय बघा आणखी काय लागलं तर हाक मारा बर टन्नू टन्नू अरे फुकणीच्या एकट्या पुरता चमा घेऊलायस मी तुझ्यात राहता टन्नू ए माझी टन्नू अहो काय झालं काय नाही तिकड थोडं काहीतरी खायला आण. टिकत काय नाही हो बर अरे वय बिया मला कपड्यांना वैताग आलाय मला कपडे घालू का घाल बाबा तुझे तुला कपडे घाल ए घाल की तुझे तुला कपडे बस काय चापेत बसलंयस नरश्या ए दुकानदार तिकात काय तर दे चटणीचा बुक्का देऊ काय चटणीचा बुक्का घेऊन घाल तुझ्या डोळ्यात घाल डोळ्यात माकडा खायला काय तर मागते चटणीचा बुक्का देतो म्हण तुझी कुरकुरा देऊ काय हा दे मांडून ठेव बर ए नरश्या गोट्या एक लक्षात ठेवा 2 दिवसाच्या वर इथं थांबू नका जर मालकीनीला कळलं आपण हे नाटक केलंय तर कातड काढल ते आपलं बर कोण आहे टन्नाबाई आहे मी टन्नाबाई ए भावानो कपडे घाला तुमची कपडे घाल लवकर अरे कुठं आहेत कपडे अरे घालाय कपडे लवकर लुंगी गुंडळ नुसती टोपी मिशा कुठं आहे तुझ्या ओके आहे गुंडळ लुंगी अरे घाल लवकर मिशा इकडे बघ बरं बघ की. उघडा लवकर दरवाजा नाहीतर दरवाजा तोडून आत येईन उघडतो दरवाजा काय र एवढा वेळ का लागला दरवाजा उघडाय झोपलोच आम्ही सगळे अहो हे घे तुमच्यासाठी तिखट कुरकुरे ठेवीत थँक्यू टन्नू वेलकम असं का बसलायचा थंडी वाजते का तुम्हाला नाही तापलोय चांगलाच एक बोलू का बोल ना ए तुम्ही तिकडे बघा रे मला मिशीवाली माणसं लय आवडतात तुमच्या मिशा लय भारी आहे त्या एकदम पिळदार मिशी निघली वाटतं थांबला होतो अरे माकडानं कोण आहे तुम्ही आमचं मित्र आहेत ती तुम्ही राहायला म्हणत होता म्हणून असं नाटक केलं होतं तुमच्यात आई गई माकडानं तुमच्या नादात रूम गेली बघा आता आलाय तर तसं गावाकडे पळायचं पळा जा मागे यायला नाही परत जा. तात्या तुम्हाला सांगतो इकडे लक्ष द्या एकदा माझ्या मांडीव येऊन एवढा मोठा वाघ बसला कवा म्हणजे काल रात्री काय खपाय का नाही खरं सांगतोय वाघ बसला आणि म्हणतो कसा आबा मला काही शिकार घावलेला नाही एखादा हरिण बिरीन धरून दे मग मी असा हात केला आणि एक बारका हरिण धरून त्या फोड्यात टाकलं काय छप्पा एकदा खरं सांगतोय मी हरण त्याच्या फोड्यात टाकलं तसं त्यानं मला गाय छाप दिली आणि मी मळत बसलो तो गेला
अहो काय थप्पा लागताय जातो मी बसा तुम्हाला काय पटत नाही जातो मी ओ डिरीवालं काय रे फुकणीच्या अहो आम्ही तुमच्या रूम मध्ये फक्त 2च दिवस राहिलोय आमचं भाडं तेवढं परत द्या की 1 रुपया मिळणार आहे परत जा अहो द्या की अरे काय द्या की नाही मला द्या जा बरं आहे डिरीवालं ऐका की जिमला येता का आमच्या बरं चला की काय नको जिमला जा अहो चला की पुरी पण असते जिम मध्ये काय सांगतोस होय तर सर मोर रे तू तर गाडी उचलली अरे थांब मी चालवतो मग बरं चालवा चालवा हायला डेरी शानी नव आता हळू डेरी आबा हळू डेरी आबा ओ सर इकडे की बोला नवीन मेंबर आले बघा जिमला आता जेवण आलोय खिशातनं चपाती घेऊन आलोय अय जेवण आज नसतंय जिमला आणि आलाय चपाती घेऊन तो कोण सांगणार लांबड्या मी ट्रेनर आहे अरे टेलर आहेस तर घरात जाऊन कपडे शिवता का हा डेअरीवाले ट्रेनर म्हणजे व्यायाम शिकवणारा माणूस मास्तर आहे मास्तर व्यायाम शिकवणारा त्याला ट्रेनर म्हणते ती गुरुजी विहारा गुरुजी नमस्कार असं जेवण आज नाही पुन्हा तुझी झलक वेगळी श्रीवल्ली कडक माल आहे जिमचा माल कडक आहे भारी साहित्य हा वैब्या ऋषा तुम्ही आज लेग घ्या हा मला बी 2 लेग पीस द्या ए टिरीवाल्या तुला काय चायनीज वाला वाटलो मी लेग पीस काय मी लेग म्हणजे पायाचा व्यायाम काय म्हटलं असा आहे बरोबर असू द्या तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली शृंगाराची डरबी चिंकीन होशील तू ग राजी ओय टिरीवाल्या काय काय बुट्ट बिट्ट जोरा विचार आहे काय नाही टेलर मला बी जिम चालू करायचं व्यायाम करायचा आहे त्याला 5,000 रुपये फी आहे काय नुसती 5,000 हे धर 5,000 रुपये चला तिकडं तुम्हाला मी व्यायाम शिकवतो हा चल बरं डेअरीवालं आधी कुठली मशीन मारणार हे जी मशीन मारणार अहो त्यांचं तर उद्या आधी झालंय माझं मारा तुम्ही हे बघा डेअरीवालं ही मशीन आहे का नाही अशी धरायची आणि अशी मारायची अशी मारायची अशी बघितलं का चांगली दिसतेस की नंबर दे की तुझा आधी 6 पॅक पार मोठ्यावर मग देते नंबर ओय डेअरीवालं इकडे काय करताय तिकडे चला अय टेलर मला 15 मिनिटात 6 पॅक पाडून पाहिजे ती काय बुंदी आहे मी 15 मिनिटात पाडायला 6 महिने लागते 6 पॅक पाडायला चला तिकडे तुम्ही इकडे काय करताय तिकडे व्यायाम मारा हो का ही मशीन मारा असं धरायचं आणि असं मारायचं धरा मारायचं ऐक ना बोल ना शोल्डरचा व्यायाम कसा मला दाखव ना हो तिकडे तुला काय येत आहे पुरी मी धावतो कुठे गेलं सगळ्यात सगळ्यात मोठं बघ कसं मारायचं बघ शोल्डर असं धरायचं आणि असं मारायचं ओय डेअरीवालं असं मारायचं नसतंय द्या इकडे ती हो मॅडम तिकडे लक्ष द्या हे बघा असं वर घ्यायचं असं मारायचं आलं का लक्षात हे जरा मारा तसं नाही असं वर धरा वर टेलर धावतो तुला अय पोरा जरा बॉडी बघू की तुझी हा काय आहे चांगली आहे अशी बॉडी काय खायला लागते त्यासाठी पावडर खायला लागते पावडर खाली बॉडी होत्या कशी खाऊ कोरडे खाऊ का चपाती आणल्या नाही पाण्यातून खावा पाऱ्या टाकून खाली बॉडी होते हो आत्ता चालू बॉडी होते हातच तोडतो तुझं हात लावलायस तिला आलोच पाणी आहे वाटत
शक्ती येऊ दे. या ताच पावडर पिऊन आलोय. हो डिरीवालं काय झालं? ओय, पोरांनो, इकडे या रे. ओ डिर्याबा काय झालं? माझ्या तोंडातलं फेस आलाय. डिर्याबा डिर्याबा तोंडाला लावायची पावडर खायची नसत्या, त्यामुळे तुमच्या तोंडाला फेस आला. बॉडी बनवायला का नाही प्रोटीन पावडर खायची असत्या. आजच्या गावात मला काय माहित पावडर खायची असते म्हणलं खाल्ली मी पावडर. लय छान आहे. चालतंय उद्याच मी घेतो पूर्णाची पावडर. हा पूर्णाची पावडर ना प्रोटीन पावडर असते ती. हा प्रोटीन पावडर घे. चला अहो कुठे निघालायसा? रानात जाऊन मसरासनी वैरण घाला जावा. ए गप, मी जिमला निघालो व्यायामाला. नाही जायचं अजिबात जिमला. ए टन्नाबाई एका बुक्कीत डोक्यात टिंगूळ आणीन जात. आता जेवण आलोय, जिम मध्ये निघालोय. हो मॅडम कसलं भारी मारतायसा पण जरा स्पीड न. आबा तुम्ही आज बायसेपचा व्यायाम मारा. बायला कसं मारू, बायला कसं वाटेल. अहो बायला नव बायसेप म्हणजे दंडाचा व्यायाम. चला जावतो. बर बर चला. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. ही बघा ही असं मारायचं, ही आसन्याचं, ही आसन्याचं, ही आसन्याचं, ही आसन्याचं. हा आबा कुठं गेलं? बसू काय माग, जाऊया डबल शीट लांब लांब लांब. ओ आबा इकडे काय करताय? लाईन मारतो, मशीन बघतोय कसली आहे. चला तिकडे व्यायाम करा. बरोबर. ओ ट्रेनर ती मशीन कशी मारायची दाखवा की. चल जावतो. हा चला. कसं मारायचं बघ, मी धावतो तुला. बाबा असं बसायचं आणि असं. जरी म्हातारा घोडा दिसतो पावर भारी माझी, समजलं काय? वैब्या इकडे बघ, ही मशीन अशी मार. बर बर चालतंय, मारतो ट्रेनर. हा मारतो मी. यांना दंडाचा व्यायाम होतो. हो आबा इकडे या, तिकडे काय करताय? इथं झोपून मारा. नक्की का? हा झोपूनच मारू. हा मला का मारलं? अरे तुझं म्हणलं की झोपून मारा. अहो मला नव तो बार मारा. बार झोपून मारू बे. हा आता जेवण आलोय तुझं. आबा डोक्यात कुठं लागताय? असा मारत असतो. तुम्ही तिथं बार ठेवा, तुम्ही काय करू नका, पाया पडतो तुमच्या. अरे म्हटलंच की बार मारा. अहो असं नाही हो, डोक्यात नाही घालायचा, असा मारायचा असतो तिथं बसून. बरोबर ओके. ठेवा आबा तिथं. आता जेवण आलोय. अहो कसली ताकद आहे तुमच्यात. तो ट्रेनर दिला की तुम्हाला. मग विषय आहे का? बरं एवढी खुश झाल्यास तर तुझा नंबर दे किंवायचा. अहो नंबरचं काय घेऊन बसलाय? मी तुम्हाला माझ्या गालावरची पप्पी देते, फक्त मला प्रोटीन पावडर आणा 5000 रुपये द्या. हा खरंच पप्पी देणार मी. बर बर हे झालं की 5000. ठीक आहे घ्या पप्पी. मला लाज वाटते अगं. अहो डोळे बंद करून घ्या. बर बर. ते रे तुला घातलं ना परत तुला असं नाही करायचं. ओ मॅडम थांबा की. काय रे? भावानो कशी वाटली माझी ऍक्टिंग? एक नंबर ऍक्टिंग केलीस बघ. त्या डिर्याबाला कडून 5000 रुपये काढले त्याकडनं. होय मी पण फीच्या नावाखाली त्याकडे 5000 रुपये काढले. त्या डिरीनं आमचं भाड्याचं 5000 बुडवलं होतं, त्याला बरोबर 10000 चुना लावला. माकडानं मीच तुम्हाला चुना लावलाय. म्हणजे नोटा उलट्या करून बघा, खोट्या आहे त्या. काय? अरे मागणं कोऱ्या नोटा. तुझ्या